समोर येते आणखीन एक भरभक्कम परफॉर्मन्स करणारी आणखीन एक अप्सरा आरती सोळंकी. दरबार जुना हो हंड्या झुंबर नवा मध्यान रातीला आता लावा अत्तरा दिव अंगांगी मी रंग खेळते केसामधी मरवा हो पिकल्या पानाचा देखी हो हिरवा पिकल्या पानाचा देखी हो हिरवा नख लागल बेतान खुडा हो केशरी चुनान कात केवडा लई दिसाना रंगाल विडा भटाची लाली टिपुनी छाया मुखडासा फिरवा पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देखी हो हिरवा पिकल्या पानाचा देखी हो हिरवा. क्या बात है. बैठकीची लावणी कशी असावी ह्याचं खरंच एक उत्तम उदाहरण तू आज आम्हाला दाखवलंस. तुला वाटतं हे जमलंय ना मला? मला आवडले खूप. हो ना. म्हणजे मी खरंच प्रयत्न करेन कारण ना मला खूप भीती वाटत होती. मी कधीच असं अदा वगैरे मुलींसारखं कधीच केलं नव्हतं. मला दीपाली ताईने सांगितलं होतं समजा तू पान खायला घालतेस तर समोरच्याचं तोंड आपोआप उघडलं पाहिजे. पण मी असा होतो खरंच. परफॉर्मन्स चांगला होता पण सुरुवात बसतानाच तू जरा धडपडलीस आणि तेव्हा मला वाटलं आता काय करणार तू पुढे, की ते कॅरी फॉरवर्ड करतेस की काय, की मी नीट बसले नाही किंवा एरवी रिहर्सलला जसं असं करतेस तसं करतेस की काय, आता मी काय करू असं वाटलं मला. पण त्याच्यानंतर पुढे निभावून नेलास तू. ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या परफॉर्मन्स. नक्की नक्की. का लाजताय का तुम्ही? थोडंफार लाजते मी. मग माझ्याकडे बघून त्या विड्याची ऍक्शन करायची ना, म्हणजे नक्कीच लाजला असता. पण मी तेव्हा घाबरले असते आणखीन. तो विडा असा गेला असता. पण छान झाला परफॉर्मन्स तुमचा. हा फॉर्म तसा करणं फार डिफिकल्ट आहे कारण उभं राहून डान्स करणं वगैरे त्यात आपल्याला भरपूर काही गोष्टींचा आधार असतो, पायाचा, हाताचा, कमरेचा. पण इथं फक्त चेहरा, तर त्यामुळे ते जास्त डिफिकल्ट असतं. बैठकीची लावणी ही नक्कीच जास्त डिफिकल्ट असते. तुमचा प्रयत्न खूप छान होता आरती, पण तो अजून छान व्हायला हवा आहे असं मला वाटतं. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर.